तर कालिदास कोळंबकर यांच्या शपथविधीची दृश्य आपण पाहतोय। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। पुढचे 3 दिवस ते विधानसभेचे अध्यक्ष असतील आणि आमदारांचा शपथविधी देखील त्यांच्याच कार्यकाळामध्ये पार पडणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। अधिकचे अपडेट आपल्याला चेतन देतात। चेतन, शपथविधी पार पडलेला आहे, पुढचे 3 दिवस कोळंबकर यांच्याकडे आहेत। हंगामी अध्यक्ष म्हणून आताच कालिदास कोळंबकर यांनी ज्येष्ठ आमदार या नात्याने एक हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ही शपथ त्यांना देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच उद्याच म्हणजे अवघ्या पुढच्या 24 तासांमध्ये सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल आणि राज्यातील इतर आमदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम आहे तो हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल। उद्या आणि परवा असे 2 दिवस राज्यातील 288 आमदारांना ही शपथ दिली जाईल आणि परवा दुपारी 12 वाजेपर्यंत नवीन अध्यक्षपदासाठीचा जो उमेदवारी अर्ज आहे तो भाजपकडून दाखल केला जाईल। त्यामुळे आज सकाळीच चैत्यभूमी या ठिकाणी कोळंबकर यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिलेली होती, मी ज्येष्ठ आहे त्यामुळे माझा सन्मान राखावा, त्यामुळे कालिदास कोळंबकर यांना अध्यक्षपद यापुढेही कायमस्वरूपी मिळणार का या चर्चा सुरू झालेल्या होत्या। या उलट विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना पुन्हा एकदा पद त्यांच्याच गळ्यात माळ पडणार का की या ठिकाणी आणखी कुठल्या ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागणार हेही पाहणं उद्या परवा दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।